आई आणि वडिलाला दोघांनाही आग्रह करायचा, चला म्हणायचं आपली शाळा पाहायची, आम्ही सुंदर शाळा स्वच्छ शाळा केली आहे, आपली शाळा पाहण्यासाठी आई वडिलाला घेऊन यायचं. नक्की घेऊन येताल? कोण कोण आणणार आहे आई वडिलांना? शाबास. लक्षात राहील. सोमवारी किती वाजता यायचं? 10:30 वाजता आई वडिलांना घेऊन यायचं. ठीक आहे. आता शांतपणे खाली बसा. श्री होगे सर. पण त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख उपस्थिती म्हणून मी पांपटवार सरना विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावं. ग्रंथालयाचे प्रमुख ग्रंथपाल श्री दलाल सर यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. श्री दलाल सर. सो टेके मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थित राहावं. टेके मॅडम. हा, कार्यक्रमाची सुरुवात महावाचनाची श्री दलाल सर हे करतील, ग्रंथपाल प्रमुख. बसा ना तुम्ही. हो ना, करतो ना. बीसी सर बसले का? मित्र हो, दिनांक मित्र हो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान 1 जानेवारीपासून सुरू झालेलं आहे. 45 दिवसाचा कार्यक्रम आहे. परंतु आपल्या विद्यालयाने 25 तारखेपासूनच या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा या अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम महावाचनाचा हा त्यातीलच एक भाग आहे. महावाचन म्हणजेच ग्रंथाचं वाचन करायचं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री होगे सर, प्रमुख पाहुणे पांपटवार सर, भिसे सर व इथे जमलेले माझे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर वृंद व जमलेले विद्यार्थी मित्र हो, आजचा कार्यक्रम हा त्यातीलच या अभियानाच्या अंतर्गतच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. जशा सूचना येतील त्याप्रमाणे अगोदर या कार्यक्रमाची सुरुवात ही एक सुंदरशा गीतानी होणार आहे. महाराष्ट्राचे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं हे ग्रंथ गीत आहे. ग्रंथाचे बोल आहे, ग्रंथ आमच्या साथी. काय ग्रंथाचे बोल? ग्रंथ आमच्या साथी. मी असा हात वर केल्याच्या नंतरच फक्त सुरुवातीचं कडवं तुम्ही म्हणायचं आहे. बाकीची कविता मी वाचणार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी अगोदर अध्यक्षांचं तर महाराष्ट्राचे कविवर्य मंगेश पाडगावकर हे गीत मला माझ्या मुलीनं काल शोधून दिलं आणि एक वेळेस म्हणून दाखवलं. त्यानंतर 2 वेळेस मी म्हणलं. तर तेवढी ह्या गाण्याची तेवढी प्रॅक्टिस मला झालेली नाही. तरी ज्या काही मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मला गाता येईल त्याप्रमाणे मी म्हणणार आहे. हे गीत हे तुमच्यासाठी अस्मरणीय असं नेहमी तुमच्या समोर हे राहील, लक्षात राहील. याप्रमाणे हे गीताचं आपल्याला म्हणायचं, वाचन करायचं आहे. गीताचे बोल आहेत, ग्रंथ आमुच्या साथी, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे साथी,
ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती ना अज्ञानाच्या अंधकाराच्या राती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधकारा राती. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे साथी म्हणा. ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ आमचे साथी. या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येती क्रांती, ग्रंथ शिकवितो माणुसकी आणि ग्रंथ शिकवितो शांती. निराश जीवा धीर देऊनी पुढे घेऊन जाती, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, पुस्तकातल्या सुंदर गोष्टी, सुंदर सुंदर गाणी, पुस्तकातून बालकवीची भेट तसे फुलराणी, तारे वारे झरे पाखरे याची सांगती, ग्रंथ आमच्या साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा, नव्या जगाच्या नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, अंधाराच्या राती, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमचे साथी. असं हे सुंदरसं गीत कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आहे आणि संगीतबद्ध केलं होतं. नूतन विद्यालयातील सच्चिदानंद डाकोरे सर यांनी हे गीत, मला थोडासा वेळ कमी भेटल्यामुळे यांच्या हातामध्ये तुम्ही चित्र पाहत असताना किंवा एखादा स्टॅच्यू पाहत असताना नेहमी पाहता पुस्तक हे त्यांच्या हातामध्ये आहे. लक्षात घ्या. यानंतर पुस्तक समोर जरा असेल, समोर आपण वाचन करतो समोर जरा. आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत या ठिकाणी महावाचन या कार्यक्रमानिमित्त एक आपल्या ग्रंथावर आधारित एक गीत या ठिकाणी सादर केलंय, ग्रंथ आपल्या हाती. तर अतिशय सुंदर असं गीत त्यांनी सादर केलं आपल्या समोर. आणि वाचनाचा एक जो आदर्श आहे तो या गीतामधून घालून देण्याचा प्रयत्न केला.
त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी दलाल सर यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या अभियानाचा प्रमुख या नात्याने या दलाल सरचे आभार या ठिकाणी व्यक्त करू. त्यांनी महाग वाचन याची जी काही याची सुरुवात आणि तयारी एक चांगल्या पद्धतीने करून घेतलेली आहे. म्हणून त्यांची जी आम्ही निवड केली ते असं वाटायला का आता ती निवड सार्थ ठरली, कारण त्यांनी पूर्ण 100% लक्ष घालून या ठिकाणी आपलं काम या ठिकाणी केलेलं आहे. याचा टाळ्या होता दलाल सरसाठी. तर यानंतर पुढचा कार्यक्रम या ठिकाणी संयोजक या ठिकाणी करते कुंडीकर सर. Thank you.